नमस्कार मंडळी. आज आपण चाललो आहोत कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका खेड येथील जामगे या गावात. तेथे जाऊन आपण श्री क्षेत्र कोटेश्वरी मानाई देवी मंदिराचे दिव्य दर्शन घेणार आहोत. मंदिर परिसरात प्रवेश करताच मंदिर कमानीजवळ मावळे तोफेसह सज्ज दिसतात. कमानीतून प्रवेश करताच शिवसृष्टीचे मोहक दृश्य आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देते. महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा आपल्या डोळ्यासमोर येतो. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, माँसाहेब जिजाऊंची मूर्ती आणि त्यांच्या सभोवतालचे मावळे पाहून इतिहास पुन्हा जागा झाला असा भास होतो. थोडं पुढे गेल्यावर मंदिराच्या प्रवेशद्वाराशी भव्य गजराज स्वागतासाठी सज्ज असलेले पाहावयास मिळतात. कोकणाच्या निसर्ग सान्निध्यात वसलेले हे देवस्थान शांत, पवित्र आणि मन प्रसन्न करणारे धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते. जांभ्या दगडाच्या शिल्पातून उभी असलेली ही मंदिर वास्तू स्थानिक स्थापत्य कलेचा देखणा नमुना मानली जाते. मंदिरात नंदी, श्री हनुमान, श्री गणेश व शिवलिंग आहे. तसेच उजव्या बाजूला नवग्रह देवांच्या मूर्त्या प्रतिष्ठित आहेत. आणि मग समोरच दर्शन होते श्री कोटेश्वरी मानाई देवीचं. देवीचं ते अप्रतिम रूप मनाला सुखद आनंद देते. जामगी गावची हीच ग्रामदेवता असून गाव कुसभर तिच्या पवित्र चरणी श्रद्धा आणि आस्था एकवटलेली दिसते. मंदिराजवळील तलावाचे ते मनमोहक दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आपला हात मोबाईलसाठी आपसुकच खिशात जातो. नंदीसमोर बसलेले भगवान शंकर, त्यांची मूर्ती तर अप्रतिमच आहे. जामगे गावचा शिमगोत्सव, पहाटेचा होलिका दहन आणि देवीची पालखी हे पारंपरिक सोहळे मोठ्या उत्साहात साजरे होतात. निसर्गरम्य परिसरासह आध्यात्मिक ऊर्जा अनुभवण्यासाठी आणि देवीचे करुणामय दर्शन घेण्यासाठी खेडमधील जामगे गावाला एकदा नक्की भेट द्या. धन्यवाद.